इयत्ता 10वीच्या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स या प्रकरणाच्या 5व्या लेक्चर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत टँजेंट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट्स हा पार्ट पाहिलेला होता. परवा आपण सेगमेंटचे 2:3 किंवा 3:2 प्रमाणात भाग करायचा पण भाग पाहिलेला होता. आज आपण नवीन आर्टिकल पाहणार आहोत, ते म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल्सचे कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना कशा पद्धतीनं काढायचं आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी थोडंसं बारकाईनं बेसिक पार्टकडे लक्ष द्या. बेसिक पार्ट म्हणजे कसा बघा, ज्या वेळेस दोन ट्रायंगल दिसायला सारखे असतात, उदाहरणार्थ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, हे दोन मापाने सारखे नाही, फक्त दिसायला सारखे. अशा वेळेस हे दोन ट्रायंगलमध्ये अशा प्रकारचं चिन्ह वापरलेलं असतं. त्या चिन्हाला सिमिलर असं म्हणायचं. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. तर ह्या सिमिलर ट्रायंगलवरून आपल्याला वेगवेगळी 6 प्रकारची सूत्र लिहिता येतात. ते कसे बघा, पहिल्यांदा मी अँगलचे सूत्र तुम्हाला सांगणार आहे. अँगल A म्हणजे पहिलं अक्षर आहे, त्याला कॉन्ग्रुएंट अँगल P असणार, म्हणजे पहिलंच अक्षर असणार. म्हणजे अँगल A त्याला कॉन्ग्रुएंट अँगल P. म्हणजे इथं A आणि P हे अँगल ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस सिमिलर ट्रायंगल असल्याने चिन्ह कॉन्ग्रुएंट येतं, म्हणजे मापाने सारखं. ह्याचा अर्थ जर A अँगलचं माप 60° असेल तर P अँगलचं सुद्धा माप 60° असतं. त्याचप्रमाणे अँगल B घेतला तर ह्याला कॉन्ग्रुएंट अँगल असणार आहे Q. मधलं अक्षर B घेतलं, मधलं अक्षर Q. ह्याच्यावर पुढचं तुमच्या लक्षात आलेलंच असेल मला वाटतं. अँगल C जर घेतला तर ह्याला कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल R. अशा पद्धतीनं या ठिकाणी तिन्ही अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट लिहिता आलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी आपण कारण लिहू शकतो. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे CAST. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं त्याचं नाव आहे शॉर्टमध्ये, CAST. आता इथलं अँगलचे सूत्र. ह्याच्यानंतर आपण साईडची पण लिहू शकतो. साईड मात्र ह्याच्या प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजे प्रमाणात असतात. ह्याच्या बाजू एकरूप नसतात, लहान मोठे असतात. मग ह्या प्रपोर्शन मध्ये साईड लिहिताना आपल्याला असं लिहावं लागतं. AB ही 2 अक्षर घेतली तर एक साईड झाली, त्याला अपॉन बरोबर घेतले 2 अक्षर म्हणजे PQ. AB याला भागिले PQ. ह्याच्याच बरोबर BC त्याला भागिले किंवा ह्याच्याच बरोबर पहिलं तिसरं AC त्यालाच भागिले आपल्याला घ्यावं लागतं PR. म्हणजे थोडक्यात अंशस्थानी सगळी नावं ही ह्या ट्रायंगलची आहेत आणि छेदस्थानची सर्व नावं ही ह्या ट्रायंगलची आहेत. ह्याच्यामध्ये पहिली 2 अक्षर घेतली की त्याला छेद पहिली 2 अक्षर घेतली AB भागिले PQ. BC दुसरं आणि तिसरं अक्षर घेतलं त्याला भागिले दुसरं आणि तिसरं अक्षर किंवा इथं पहिलं आणि तिसरं अक्षर घेतलं AC, इथं सुद्धा पहिलं आणि तिसरं अक्षर PR. म्हणजे ह्या ABC त्रिकोणाच्या 3 बाजू आणि PQR त्रिकोणाच्या 3 बाजू आपण प्रपोर्शन मध्ये घेतलेल्या आहेत. ह्याला मात्र कारण द्यावं लागलं आपल्याला. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST. हे आणि हे जवळजवळ सारखंच आहे. इथं तर करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून A आलं, इथं करस्पॉन्डिंग साइड्स म्हणून S आले. सिमिलर ट्रायंगलचे ST, सिमिलर ट्रायंगलचे ST आहे. तर ह्याप्रमाणे मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलेलं असेल. आता हे जर कळलं असेल तर ह्यासारखं दुसरं एक वेगळं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, तर ते पहा. ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल MNP असं जर घेतलं तर ह्याच्यामध्ये लक्षात येईल अँगल D त्याला कॉन्ग्रुएंट अँगल थोडा विचार करा.
अँगल डी त्याला कॉन्ग्रुएंट अँगल असेल एम. परत अँगल ई त्याला कॉन्ग्रुएंट अँगल असेल एन. परत अँगल एफ त्याला कॉन्ग्रुएंट असेल अँगल पी. आता हे झाले अँगल. याला कारण द्यायचं म्हणलं तर CAST कारण अँगल आहे. आता साइड द्यायचं म्हणलं तर आपल्याला साइड प्रमाणे कसं बघा DE ह्याला अपॉन MN बरोबर EF ह्याला अपॉन NP बरोबर. हे राहिलं DF ह्याला अपॉन MP आणि याला कारण असणार आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स SST. तर मला वाटतं ह्याच्याप्रमाणे हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. तर तुम्ही घरी सराव करताना इथं ट्रायंगलचे कुठलीही 3 अक्षर घ्या आणि इथं कुठलीही 3 अक्षर मनाने घ्या आणि त्याप्रमाणे असं सोडवायचा प्रयत्न घरी करा. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण ह्या प्रश्नाकडे वळणार आहोत की ही दिलेला प्रश्न कसा सोडवायचा आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी इथं आपण त्याचा बेसिक पार्ट थोडासा पाहिलेला आहे. मग आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत मी थोडंसं डिटेल तुम्हाला सांगतोय, नीट ऐका. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR असं प्रश्न सुरुवातीलाच दिलेला आहे. हे दिले ह्याचा अर्थ त्यांनी हे दिलंय. मग ह्याच्यावरून आपण एवढं लिहू शकतो. पण त्यांनी इथं देताना इन ट्रायंगल ABC म्हणजे ABC ट्रायंगल मध्ये त्यांनी दिलंय AB 5.4 BC 4.2 आणि AC 6.0. AB PQR रेशो पण दिलाय 3:2 पण त्यांनी कुठल्याही अँगलचं माप दिलेलं नाही म्हणून आपण ह्या अँगलच्या बाबतीत विचार करणार नाही. अगोदर फक्त तिन्ही साइड दिलेल्या असल्यामुळे आपण ह्या साइडचाच विचार करणार आहोत. ह्याच्यावरून आपण एवढी सगळी सूत्र लिहित असलो तरी गणितात आवश्यकता कशी आहे ते पाहून सूत्र वापरणं आवश्यक आहे. गणितामध्ये अँगलची आवश्यकता ह्या दिसत नाही, फक्त साइड दिलेल्या आहेत म्हणून आपण फक्त साइडचाच वापर करणार आहोत. तर मला वाटतं हा भाग तुमच्या लक्षात आलेला असेल. आता ह्यानंतर प्रत्यक्ष उदाहरण सोडवताना आपण सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी कच्ची आकृती आवश्यक आहे. त्याला रफ फिगर असं म्हणणार आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR आणि उत्तराला सुरुवात केली. आता आपण या थोडंसं रेशोकडे पाहूया. AB PQ बरोबर 3:2 असं दिलंय. ह्याचा अर्थ AB साठी 3 आहे आणि PQ साठी 2 आहे. म्हणजे AB साठी 3 आणि PQ साठी 2 म्हणजे AB मोठं दिसतंय आणि PQ लहान दिसतंय. ह्याचा अर्थ हा ट्रायंगल मोठा असला पाहिजे आणि हा लहान असला पाहिजे. जर समजा इथं 2 इकडं आणि 3 तिकडं असतं, असं उलट असतं, 2 असतील तर AB हा लहान झाला असता ABC आणि PQ मोठा झाला असता. परंतु ह्याच्यावरून मात्र असं लक्षात येत आहे की 3:2 असल्यामुळे पहिला आकडा हा 2च्या मानाने 3 मोठा आहे म्हणून ABC हा ट्रायंगल थोडा मोठा आहे. म्हणून कच्च्या आकृती काढताना आपण अंदाजे न मोजता ABC ट्रायंगल काढायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा थोडासा लहान ट्रायंगल PQR काढायचा आहे. ह्यांनी देताना जी माप दिलेली आहेत ह्याच्यावरती लिहायचे. ABC ची माप AB 5.4 इथं 5.4 सेंटीमीटर, BC 4.2 हे 4.2 सेंटीमीटर आणि AC 6.0 सेंटीमीटर अशी याची माप लिहिली आहे. ह्याची मात्र कुठलीही माप दिलेली नाही. पण त्यांनी पुढे म्हणलंय कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC आणि PQR. आता ABC ची माप दिली असल्यामुळे हा ट्रायंगल काढता येईल, पण PQR ची माप दिली नसल्यामुळे हा ट्रायंगल मात्र आपल्याला काढता येणार नाही. तो काढण्यासाठी ह्याची सर्व माप सोडवून काढणं गरजेचं आहे आणि ती माप सोडवणं म्हणजे त्यासाठी आपल्याला ॲनालिसिस द्यावं लागेल. आता ही काढलेली आकृती कच्ची आकृती असल्यामुळं रफ फिगर कच्ची आकृती असं आपण याला म्हणणार आहोत त्या आकृतीच्या खाली. आणि त्याच्यानंतर इथे येणार आहोत ॲनालिसिस. याला मराठीमध्ये म्हणलं तर विश्लेषण. ह्याचं माप कसं काढायचं हे आपण ह्या विश्लेषणामध्ये दाखवणार आहोत म्हणजे ॲनालिसिस आपण लिहिणार आहोत. सुरुवातीला हे गणित सोडवताना कच्ची आकृती आवश्यकच आहे
रफ फिगर आवश्यक आहे. फक्त लहान कोणती आणि मोठी कोणती काढायची हे मात्र या रेषेवर ठरवायचं आहे. आता ॲनालिसिस करताना बघा आपल्याला नेक्स्ट लिहिताना जे लिहिलंय पहिल्यांदा प्रश्नात दिलंय ते अगोदर लिहिणं गरजेचं आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR त्याने दिलेलं आहे प्रश्न. हे लिहिल्यानंतर म्हणून आता ह्याच्यानंतर आपण अँगलची पण सूत्र लिहू शकतो आणि साईडचे पण लिहू शकतो. परंतु अँगलचं कुठलंही माप दिलेलं नसल्यामुळं अँगल आपण घेणार नाही, फक्त साईड घेणार आहोत. कारण त्या तिन्ही साईडची माप दिली म्हणून त्याच्या बाबतीत असं लिहू आपण AB अपॉन PQ बरोबर पहिले दोन अक्षर याला बरोबर पहिले दोन अक्षर बरोबर BC अपॉन QR बरोबर AC अपॉन PR. आता हे सगळं लिहिल्यानंतर ह्याची किंमत त्याने 3:2 दिलेली आहे. ABCQ ह्याची दिली म्हणजे सगळ्यांचीच दिली म्हणून ह्याच्याच बरोबर आपण लिहिणार आहोत 3/2 आणि ह्याला 1 नंबर असं नाव देणार आहे आणि ह्याला कारण CSST त्याप्रमाणे आपण इथलं फक्त सूत्र इथं लिहिलंय आणि त्याच्याबरोबर इथलं 3/2 पण लिहिलेलं आहे. मला वाटतं इथपर्यंत बहुतेक भाग सगळा तुम्हाला लक्षात आलेला असेल. आता यानंतर प्रत्यक्षात आपण त्या किमती घेऊन कसं सोडवायचं हा भाग या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. तर त्यासाठी बघा आता त्याच्यामध्ये आपण मुख्य 3 टप्पे करणार आहोत. पहिला टप्पा AB/PQ ह्याच्याबरोबर 3/2 हा असेल. दुसरा टप्पा BC/QR ह्याच्याबरोबर 3/2 असेल आणि तिसरा टप्पा AC/PR ह्याच्याबरोबर 3/2 असेल. म्हणजे हे 3/2 ह्या प्रत्येकाबरोबर घेणं हे 3 टप्पे आपले असणार आहेत. पहिला टप्पा AB/PQ बरोबर 3/2 हा टप्पा घेतला आपण. ह्याच्यामध्ये AB ची किंमत दिली आहे प्रश्नात 5.4. तर ह्या AB ची जागा आपण 5.4 लिहिणार आहोत. PQ बरोबर 3/2 म्हणजे AB जागेला 5.4 किंमत दिली. PQ आहे असं घेतलं बरोबर चिन्ह आहे असं घेतलं 3/2 आहे असं घेतलं. आता ह्याच्यामध्ये बरोबर चिन्ह असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन दीर्घ गुणाकार 5.4 गुणिले 2 असते बरोबर चिन्ह परत PQ गुणिले 3 म्हणजे इकडे तिरका गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. 5.4 ला 2 न गुणलं PQ ला 3 न गुणलं. ह्या 2 ने ह्याला गुणलं तर 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 आणि 1 घर सोडून पॉईंट बरोबर PQ गुणिले 3. यानंतर हे गुणिले 3 इकडे भागिले होणार आहे 10.8 ला भागिले 3 बरोबर PQ. आता ह्या 3 ने जर ह्याला भागलं तर कच्च्या टेक्निकमध्ये मी भाग दाखवतोय तुम्हाला 10.8 त्याला 3 ने भागायचा आहे. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 10 9 गेले 1 उरला वर्ण घेतले 8 पण पॉईंटच्या पुढचे असल्यामुळे इथे पॉईंट दिला. 3 सख्ख 18 18 मधून 18 गेले 0 म्हणजे भागाकाराला 3.6 म्हणून इथे येणार आहे 3.6 बरोबर PQ. म्हणजे हे आपलं एक मुख्य उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला PQ मिळालं म्हणजे ही साईड मिळाली. आता QR काढायचे PR काढायचे एवढ्या दोन्ही बाजू काढायचे. त्यासाठी हा दुसरा टप्पा घेणार आहोत. त्यानंतर आपण म्हणणार आहोत अल्सो म्हणजे तसेच फ्रॉम 1 म्हणजे हे 1 वरून BC/QR बरोबर 3/2 म्हणजे BC/QR घेतलं आणि याच्यावर घेतलं 3/2 पण घेतलं. आता ह्याच्यामध्ये BC च्या जागेला किंमत बघता येईल प्रश्नात लिहितो 4.2 QR बरोबर 3/2. आता इथं तिरकस गुणाकार जर केला तर 4.2 गुणिले 2 बरोबर QR गुणिले 3 म्हणजे वरच्या सारखं सेम इथे केलं. 4 ने गुणलं 2 ने गुणलं तर 2 दुणे 4 2 चौक 8 पॉईंट बरोबर QR गुणिले 3 गुणिले 3 इकडे भागिले केलं तर पुढची पहिली मिळणार आहे त्याला 8.4 भागिले 3 बरोबर QR. आता ह्याचा भागाकार जर पुन्हा करायला ठरवलं इथं तर लक्षात येईल 8.4 याला भागायचं 3 न
3 दुणे 6, 8 मधनं 6 गेले 2 उरले, पुढचे 4 घेतले, पॉईंटच्या पुढचे घेतल्यावर पॉईंट दिला, 3 8 24, 24 मधनं 24 गेले 0 म्हणजे भागाला 2.8, 2.8 बरोबर QR. हा आपला दुसरा टप्पा संपला. आता तिसरा टप्पा अल्सो फ्रॉम 1 पुन्हा 1 वरून. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिला टप्पा AB छेद PQ बरोबर 302 घेऊन झाला, दुसरा टप्पा BC छेद QR बरोबर 302 घेऊन झालं. आता राहिलं AC छेद PR बरोबर 302. आणि पण या ठिकाणी किंमत ठेवायची AC छेद PR बरोबर 302. मग या ठिकाणी AC ची जागेला किंमत त्यांनी दिलेली आहे 6.0 म्हणजेच 6 छेद PR बरोबर 302. 6.0 पॉईंटच्या पुढच्या शून्याला अर्थ नाही म्हणून नुसती 6 किंमत ठेवली तरी चालेल. तिरका गुणाकार केला तर 6 गुणिले 2 बरोबर PR गुणिले 3. मग या ठिकाणी 6 गुणिले 12 बरोबर PR गुणिले 3. गुणिले 3 इकडे भागिले होते 12 भागिले 3 बरोबर PR. 3 न भागलं डायरेक्ट 3 चौक 12 बरोबर PR. म्हणजे आपल्याला या PR ची किंमत मिळालेली आहे 4. म्हणजे आता ह्या PQR ट्रायंगलच्या सर्व साइड मिळाल्या. ही PQ बाजून आली 3.6, ही QR बाजून आली तिथं 2.8 आणि PR बाजून आली 4. म्हणजे या ट्रायंगलचे तिन्ही साइडची माप आपण सोडवून काढलेली आहेत. यावरून आपल्याला ट्रायंगल PQR काढणे शक्य होईल. म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल therefore म्हणून इन ट्रायंगल PQR या ट्रायंगल मध्ये सगळी माप दिली आहेत. PQ बरोबर 3.6 सेंटीमीटर, नंतर QR बरोबर 2.8 सेंटीमीटर घेतलेले आहे आणि नंतर PR बरोबर 4 सेंटीमीटर. आता ही सर्व मापं मिळाल्यानंतर प्रत्यक्षात आपण आकृती काढणार आहोत. तर ते कशी आकृती काढायची आहे ते तुम्हाला एका मिनिटात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. बघा लक्षात घ्या. आकृती काढताना आपण सुरुवातीला पट्टी आणि कर्कटचा वापर करणार आहोत. सुरुवातीला आपण ABC ट्रायंगल काढूया. 4.2 पट्टीच्या सहाय्याने तुम्ही मोजून 4.2 हे अंतर काढायचं आहे. 4.2 काढल्यानंतर याच्यावर लगेच लिहिलं तरी चालेल 4.2 सेंटीमीटर आणि त्याला नाव द्यायचं आहे BC. BC काढल्यानंतर परत अंतर त्याने दिलंय किती 5.4. AB दिलंय 5.4. मग कर्कटामध्ये तुम्ही 5.4 हे अंतर घ्यायचं आहे आणि इथून हे 5.4 अंतर घेतल्यानंतर इथून असा वरती चाप मारायचा आहे. हे अंतर घेतलं 5.4. परत सांगितलंय AC 6. तर AC 6 साठी परत हे अंतर थोडंसं वाढवायचं आहे. 6 अंतर मोजून घ्यायचं आणि इथून इकडं चाप मारायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण 4.2 अंतर घेतलं, नंतर ह्याच्यामध्ये मोजून घेतलं की 5.4 आणि 5.4 इकडून इकडं चाप मारला. नंतर मोजून अंतर घेतलं बरोबर 6 आणि इथून इकडे चाप मारला आणि जिथं छेदल तिथं नाव दिलं A. आणि मग हा पट्टीच्या साह्यानं A पॉइंट जोडून घेतला B ला. तर A जोडून B ला घेतल्यानंतर हे AB झालं आणि नंतर हे AC. आणि अशा पद्धतीने हा ABC ट्रायंगल आपला पूर्ण झालेला आहे. आता हा पूर्ण ट्रायंगल झाल्यानंतर दुसरा कोणता काढायचा त्याला PQR. PQR ट्रायंगलसाठी खालची बाजू QR. ती QR किती आहे 2.8. या ठिकाणी QR बाजू आपण 2.8 मोजून काढायचे आहे आणि ह्याला नाव द्यायचं आहे QR. लगेच माप पण लिहायचं ह्याच्यावरती 2.8 सेंटीमीटर. परत कर्कटामध्ये आपल्याला PQ हे अंतर काढावं लागेल. PQ अंतर त्यांनी 3.6 दिलंय. म्हणजे याच्यामध्ये मोजून तुम्ही 3.6 अंतर घ्यायचं आणि इथून इकडे चाप मारायचा. नंतर 4 घ्यायचं सांगितलंय PR. यावेळी 4 अंतर आहे. मग हे 4 मोजून घ्यायचं आणि R वरून पुन्हा इकडे जायचं आणि इथं नाव द्यायचं आहे P. म्हणजे या ठिकाणी आपण चाप मारून झाल्यानंतर
PQ जोडायचं आणि नंतर हे PR जोडायचं. त्याच्यावरती उरलेली पण माप द्यायची आहे. हे माप आहे 3.6, इकडंच माप आहे 4 सेंटीमीटर, हे आहे 5.4, हे आहे 6.0 आणि हे काढून झाल्यानंतर खाली घ्यायचं. देअरफॉर ट्रायंगल ABC and triangle PQR are required triangles. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे गणित पूर्ण झालेलं आहे. तर मला वाटतं ह्या भाग समजण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये काही शंका आली तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करून पहा, 2-3 वेळा पहा. तिथलं कॅल्क्युलेशन कुठलं लक्षात नाही आलं तर 2-3 वेळा रिपीट पाहिला व्हिडिओ तर मला वाटतं हे नक्की तुम्हाला समजेल आणि त्याप्रमाणे पक्की आकृती पण काढता येईल. हे गणित बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्कासाठी येऊ शकतं, महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याचा अभ्यास चांगला करा आणि असंच दुसरं गणित मी आता तुम्हाला लगेच सोडवायला देणार आहे, ते पण तुम्ही सोडवायचं आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न आपण ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN असं दिलेला आहे. इन ट्रायंगल ABC म्हणजे ह्या पहिल्या ट्रायंगल मध्ये AB 5.5, BC 6 सेंटीमीटर, AC आहे 4.5 सेंटीमीटर आणि म्हणलं कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN सच दॅट BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये ABC ट्रायंगलची फक्त मापं दिलेली आहेत, LMN ह्या ट्रायंगलची मापं दिलेली नाहीत, परंतु इथं रेशो मात्र दिलेला आहे. त्यामुळं उत्तराला सुरुवात केली तुम्हाला रफ फिगर काढावं लागेल. रफ फिगर काढताना BC साठी 5 आणि MN साठी 4 आहे. ह्याचा अर्थ 4 पेक्षा 5 मोठा आहे. 4 पेक्षा 5 मोठा असल्यामुळे हा पहिला ट्रायंगल मोठा आहे, दुसरा ट्रायंगल लहान आहे. त्यामुळे आकृती काढताना पहिला ट्रायंगल मोठा काढा, दुसरा ट्रायंगल लहान काढा. आणि आत्ताच्या प्रमाणे ॲनालिसिस लिहिताना AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN इज इक्वल टू 5/4 असं लिहा. त्याला 1 नंबर नाव द्या, CSST कारण लिहा आणि त्याप्रमाणे 3 टप्पे करून सोडवा. LMN ह्या ट्रायंगलच्या सर्व तिन्ही बाजू मिळतील आणि सगळ्या बाजू सोडवून मिळाल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे मोजून आकृती क्लिअर काढा. अशा पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवायचं आहे आणि दोन्ही गणितं सोडवून मला व्हॉट्सअपला माझ्या वैयक्तिक नंबरला पाठवायचे आहे. आणि हा शक्यतो अभ्यास तुम्ही आजच पूर्ण करा, कारण लगेच उद्या आपण दुसरा एक चांगला ह्याच्याच पुढचा आर्टिकलचा व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवणार आहोत. सगळ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करा आणि हे सोडवून मला पाठवा. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.